तर हे औषधांना फवारणी करायचंय आंब्यांच्या झाडांना। तांदूळ बघ साखरेसारखे चमकतात, इथून बघ टायटनच्या शोरूम असतं तिकडे केलेलं आहे। आज कुठं कुठं काय काय लागून आलं बघू दे रे शेरू वाघ्या। आज कुठं कुठं लागलंय? बसा खाली बसा खाली बसा खाली बसा। आम्ही कपडा आणते। थांब थांब शेरू कुठे आहे? ये इथे या दवाने सगळा भिजलास। या 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 कभी आहे बसा इथे इथे बसा। काय नाही एवढं लवकर बांधू आज तर बसा बेटा। भूज बवी हो तुला खायला बनवते। गाळे सगळे मातीचे पाय। चल हा काय झालं काय झालं काय झालं? सगळं दवाने सगळं भिजून आलाय। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये। तर सर्वात आधी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते। कालचा व्हिडिओ त्याच्यावरती इतक्या भरभरून कमेंट्स तुमच्या आलेल्या आहेत, त्याच्यामुळे प्रचंड धीर आणि प्रचंड असा आधार मला मिळालेला आहे। तर आज आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे किचनपासनं। आज की नाही किचनचं काम की नाही मला असं भरपूर होतं, म्हणजे जे छोट्या छोट्या ज्या पूर्वतयारी असतात आठवड्याभराच्या त्या सर्व आज करायच्या होत्या। त्याच्यामुळे बाहेरचं थोडंसं मी आटपलं काम आणि इथे किचनमध्ये सर्व म्हणजे नाश्ता आणि जेवण म्हणजे दोन्ही आज एकत्रच करायचं होतं, म्हणजे वेगळा नाश्ता आणि वेगळं जेवण असं नाही, तर दोन्ही एकदम। का तर वेळ आज कमी होता त्याच्यामुळे। कुणालच्या बाबांचं बाहेर काम आहे ना चालू होतं, तर भाजी आदल्या दिवशी संध्याकाळी काढून ठेवली होती पालेभाजी आपल्या बागेतली, म्हणजे ती मुळासकटच उपटून काढली संध्याकाळच्या वेळेस आणि ती साफ करून ठेवली होती। तर तीच पालेभाजी आता करायची होती। तर कांदा लसूण मिरची इथे बघा कढईमध्ये फोडणीला टाकलेलं आहे। थोडंसं तेलाचं प्रमाण इथे जास्त, कांद्याचं प्रमाण जास्त। कांदा चांगला लाल करून घेतला आणि ही पालेभाजी राजगिरा बघा असते ना त्याची ही पालेभाजी आहे। व्यवस्थित अशी सगळी मिक्स करून घेतली। चवीप्रमाणे त्यात मीठ घालायचं आणि एक वाफ येऊन द्यायची। त्याच्यानंतर झाकण ठेवून एक 5 मिनटं शिजत ठेवायची। एक 5 मिनिटमध्ये ही भाजी की नाही तयार होऊन जाते। आणि मला वाटतं मागे 1-2 वेळा ही भाजी तुम्हाला मी दाखवली होती जेव्हा आपल्या बागेमध्ये तयार झाली ना त्यावेळेस। भाजी शिजल्यानंतर सर्वात शेवटी त्यात ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि चांगली मिक्स करून घ्यायची की आपली भाजी इथे तयार। कुकर माझा सकाळीच लावून झाला होता आणि डाळसुद्धा फोडणीला घालून झाली होती। पीठ मळायला बघा घेतलं होतं मी, म्हणजे डाळ भात भाजी चपाती असं जे पूर्ण जेवण असतं ना ते सगळं आज करायचं होतं। तर ते भाजी झाल्यानंतर भाजी उतरवून ठेवली, त्याच्यानंतर चपात्या करून घेतल्या। तर ह्या बघा चपात्या पण करून झाल्या आहेत। ह्याच्यामध्ये डाळ केलेली आहे, अजून गरम आहे, थोड्या वेळाने ती घट्ट होऊन जाईल। मुगाची डाळ आहे आणि ही आपली भाजी। आता पुढचं काम आहे, मला हे तांदूळ आहेत ना धुवायचे आहेत। पीठ तांदळाचं संपलं आहे ते करायचं आहे। नारळ किसायचं बाकी आहे, हे थोडंसं आता गरजेपुरतं फक्त मी किसून ठेवलेलं आहे। सगळ्यात आधी आता बाहेर जाते मी। बाहेर बघा असं कडकडीत ऊन पडलं आहे, वाघ्या झोपलं आहे, जागा आहे आणि त्यांना नाश्ता द्यायचा बाकी आहे ना। हा बघा एक हा पुरा चिखलाने माखून आला होता मगाशी। शेरू अय शेरू बघापासून नुसतं जाम भुंकवते। कोणाला भुंकवते मगाशी? पाणी पण सांडलं नाही हा? अच्छा हा 1 मिनिट। चपला सगळं गेल्या कुठं? इथे आमच्याकडे काम चालू आहे सकाळपासून। चला बाबा नाश्ता करून घ्या, त्या चपात्या बरं थंड होऊन जातील। खतपाणी चाललंय, मला वाटतं मागच्या व्हिडिओ दाखवलं होतं तुम्हाला थोडंसं। भेंड्यांची रोपं आपली आहे ती, त्याला खतपाणी चालू आहे।
झाले सगळे. स्प्रे दे जरा. हे पाणी हवंय ना पियाला. हो माझ्या मातीच्या चालेल ते होईल. बाटली धुवीन मी. काय करणार आता मातीत काम करताना खराब तर होणार ना. किती रोपं बाकी आहे अजून. चला आधी पहिला नाश्ता करायला. हे बघ कांद्याची पात आले वर दिसते. हा कांदा कुठं टाकायचा टाके का काढला तो. हे बघा हे रान आहे आणि हे कांदा आहे ना. ओले कांदे होते 2-4 तसे टाकले ते. हे बघा आलेत. ह्या साईडला पण होते. कुठे गेले मग ते पण काढून टाकले. इथे पण होते सगळे कांदे. नाही धरलेले ते खराब झाले पुसले. अब हा आहे ना हा धरलेला सरळ असा कसा असा धरतो असा धरतो. तो टाक ना खड्डा करून तिथे. इथं टाक माती. हे 2-3 जरी लावले ना तरी ते आपल्याला उपयोगी पडते. काहीतरी पात वगैरे छान तयार होते. आणि भेंड्याची रोपं छान झालीत ना. काय स्प्रे दे. कुठला स्प्रे. तो स्प्रे घेतला लावून टाकतो कांदा. ठीक आहे अजून बाय तर बघूया. ओले कांदे निघाल ते लावता येतील. वाया नाही घालवायचं. सर्व माती सर्व घाण काढून टाकले इथे. तण भरपूर येतं. काय करायचं रोपांना. तण साफ करून करून आपलं तण निघतं. असं झालेलं आहे. हे बघा भेंड्याची रोपं आणि छोटी छोटी रोप म्हणजे भेंडी धरायला सुरुवात झालेली आहे. ही ना आपण तयार रोपं आणलेली. कारण बियाणं लावलं होतं ते सगळं कुसून गेलं अति पावसामुळे. आणि त्याच्यानंतर मार्केटमधनं ही तयार रोपं आणलेली आणि ती जगली. आम्हाला वाटतं जगतात की नाही पण छान झाली. आता किती आहेत ही रोपं आपली. 10-12 आहेत. हां बस झाली तेवढी ना. चला आता माझे पण काम आहे बाकी आहे. तेवढ्यासाठी का परत येऊ. त्या दोघांना देऊ मग खायला भाग्या शरीरला. आणि इथे मिरची रोपं त्यांना पण करायचंय ना. समोर पण आपली मिरची रोपं आहेत त्यांना पण खत पाणी करायचंय. मिरच्या पण काढायच्यात. त्या दिवशी काढल्या होत्या अर्ध्या. भरपूर काम आहे. काय करायचं. हे ना रोप हे केलं. पाणी टाकायचं रोज लक्षात ठेवा. कुठल्या या दोन्ही फांद्या फुटल्या त्यांना खत टाकलं. आता आपण ती ना झारी घेऊन येऊया विकत आता ह्या वर्षी आठवणीने. आता काय पाऊस कमी झाला. आता काही दिवसांनी पाणी टाकावं लागेल झाडांना. आता कधी पडतोय परतीचा पाऊस ते काय माहीत नाही. पण ऊन पण असं कडकडीत असतं. जमीन सुकत चाललंय ना आता. जमीन झाली आता. तेवढा कवर नाही चल पटकन. मग मला ना बाकीचं काम आहे. मला ते तांदूळ वगैरे पण धुवायचे. आंघोळ करून घेते पहिला. चला ऐक देवा रे. काय घेऊन जायचंय. हा टेबल न्यायचा आहे. नाही पाय दुखतात बसून बस करून. काय हा भेंडा घेऊ का काढून का राहू दे. कुठला तो होईल ना अजून थोडा मोठा. राहू दे ना. भाजीवर 1-1-2-2 होतील. आता हे तयार होतील ते मग ती भाजी. पहिल्यांदाच फुलं धरायला सुरुवात झाली भेंड्यांना. कुणालसाठी लावलेली पण कुणाल कुठे मुंबईला. चला या खायला या. इथे त्याजवळ जाऊ नको सांग. शेरू जवळ दर शेरू जेवण जेवण आहे नाश्ता कर. आता बागेतलं काम झालं. थोडासा आराम करून झाला. आता परत इथे औषध फवारणी चालू आहे. तर हे बघा हे औषध आणलेलं आहे. आणि कशासाठी ते पण तुम्हाला मी सांगते. ह्याला होल पाड वरती. हां होल खिल्ल्याने होल करायचं म्हणून तर ते दिलेलं आहे ते असं आहे ते. तर हे बघा हे आंब्याचं पान आहे. आता हे सुकलेलं पान आहे. औषध आणायचं होतं ना त्यावेळेस आम्ही नेलं होतं. आणि तुम्हाला दिसते हे आंब्याचं पान बघा कसं काळं काळं बघा. ह्या साईडला असं झालेलं आहे ना. कीड लागली त्याला. कीड लागल्यावर पानं झाले. त्याच्यामुळे ती औषध फवारणी करायची आपल्या आंब्याच्या झाडांना. हे बघा हे. आणि आता कसं ते ऊन पण भरपूर आहे ना. आता उन्हामध्ये औषध फवारणी करतात. कसं कडाक्याचं ऊन पडले. आणि काय होतं हे बघा ही अशी पानं असली ना की सर्व झाडांना ती कीड लागते पसरत जाते. त्याच्यामुळे हे औषध आणलेलं आहे. माहित नाही. हे बघा हे औषध आहे ते. कारण आणलं आहे मार्केटमध्ये. दुकानामध्ये नाही मिळतात खताच्या दुकानामध्ये. पण चांगलं असतं आपलं रोगराई पसरू नये म्हणून मग ते औषध आणून ठेवलं आहे. आता हे 1.5 ml घ्यायचं. आणि किती 1 लिटर पाण्यामध्ये ना. ही बघा ही 1 लिटरची बॉटल आहे. त्यात ते मिक्स करणार पाण्यामध्ये आणि मग फवारणी करायची आंब्याच्या झाडांना. जास्त भल्यावर एअर पकडते ना. किती झाडं बाकी आहेत अजून. हां
किती झाडं राहिलेत अजून? ए तू कुठं फिरतो ना शेरू? इथे नको जाऊ, इथे मी हे करते, लादी पुसते. जा धुवून काढते. जा पाठच्या साईडला जा, जा मागच्या साईडला जा. आंघोळ कधी करणार? हा आंघोळ कधी करणार? आंघोळ रोजच करायची, सुट्टी जाते. हा आंघोळ म्हटलं रोजच करायची. रोजचं काम आहे ते, करायला लागतं. तांदूळ बघ साखरेसारखे चमकतात. तिथून बघ काय वाटतं. फोटो काढला ना कोण बोलला तर तांदूळ आहे. हा ते पाणी आहे ना, पाण्यात सुकतील आता लवकर. म्हणजे चटई आधी गरम करत ठेवली. 2 दिवसात सडसडीत सुकायला पाहिजे. शेरू इथे लक्ष ठेव, खारुताई येतील. विमानाचा आवाज येतोय. ट्रेनचा आवाज कसा येतो ना, सकाळी पण कसा मोठा आवाज. बाहेर एकदम असं रखरखी तसं ऊन पडलंय आणि आमच्याकडे आम्ही बसलोय जरा शांतपणे, निवांत बसलेलो आहे. अजून आमच्या आंघोळ नाही झालेली. हे काम करून आंघोळ होती. होईल, अजून काम बाकी आहे ना. आता ठेवते पाणी द्यापत. आंघोळ करून घे. आंघोळ यांची होत नाही, मग माझे कपडे वगैरे धुवायचे मग राहतात, मग उशीर होतो कपड्यांना. मग आता मातीत काम केलं, आता काय आंघोळ. तर आज पण लेटच होणार आहे कपडे धुवायला. म्हटलं होऊन जाईल. जेवणाचं काम सगळं झालेलं आहे. आता थोडंसं किचन आवरायचं आहे, ते आवरून घेते. तांदूळ बघा आपले आता सुकतील. पिठासाठी टाकले सुकत त्यात. वड्यांचं पीठ 2 किलोच आहेत, जास्त नाही. कारण आमच्याकडे खाता कोण, भाकरी जास्त आवडत नाही कुणालच्या बाबांना. नाहीतर काय उगत 5-6 किलो उगत दळून कशाला ठेवायचं. उगत मग टोके पडून मग खराब होतं तांदळाचं पीठ. 2 किलो असेल ना तर संपून जातं. असं बरोबर आहे. 2 किलो घालायचं. हां जावा आता आंघोळ करून घ्या पटापट. चला थोडंसं किचन आवरूया आपलं. आज काय मी जास्त काम केलेलं नाही आहे, कुणालच्या बाबांनी जास्त काम केलं बागेतलं. माझं किचनचं आज भरपूर होतं. अजून मला वाटप काढायचं बाकी आहे, ते एक मोठं काम. वांगे आता तेला पाणी रोज घालायचं, लक्षात ठेवा पाऊस नाही. हां आता झाडांना पण पाणी घालावं लागेल, कारण कडकडीत तसं ऊन पडतंय. मला वाटतं एक 5-6 दिवस झाले. कधी आपण गेलो, सोमवारी पाऊस पडलेला. मंगळवार, बुधवार, आज गुरुवार. हां 4 दिवस पावसाचं नाव नाही. त्याच्यामुळे अजून 4 दिवस गेले का झाडाला पण पाणी घालावं लागेल. बारक्या बारक्या झाडांना घालावं लागेल. असं आहे. झारी आणूया आपण. आपली अजून एक केळी पोचवले, तिला बघायला जायचं आहे. केळींची लाईन लागलेली आहे. काल काढलेल्या केळी आहेत ना, त्यामुळे तर अशाच ठेवलेल्या. अजून काही चुना बिना काय लावलं नाही आहे. तिला लावायची गरज नाही, गोळीत टाकलं की पिकणार. हां थोडीशी कुणाला पाठवून देणार आहे, बघूया आता. ह्यांचे मित्र जाणार आहेत ना मुंबईला, तेव्हा थोडीशी पाठवून देईन कुणाला. त्याला फोन केला होता मगाशी, त्याला आई पाठवून दे थोडीशी. असं वेलची केल ती संपून जाईल, ती काही खराब होणार नाही. म्हणजे बोटभर तर असतात बघा, लहान असतात साईज, त्याच्यामुळे पटापट खाऊन संपून जाईल. बघू आता कधी पिकली का तुम्हाला मी दाखवीन नंतरला. 2-4 दिवसात पिकेल. तर मशीनचा आवाज थोडासा कॅप्चर होणार आहे. आमच्याकडे टी व्ही बघता बघता जरा जेवतोय आता आम्ही. तर जेवण बघा, ही सकाळी तुम्हाला भाजी दाखवली ती, डाळ भात चपाती, आणि ही आपली पपईची चटणी. त्याशी बघा रेसिपी शेअर केली ना, ती कशावर पण छान लागते. आणि ही थोडीशी काकडीची कोशिंबीर केली होती. कोशिंबीर नाही, कचुंबर. काय ते कचुंबर नाही ना, ते ते माझ्या ह्याच्यात नको जरासं नको, दही टाकून. तर बघा हे असं जेवण थोडंसं खायचं असं चांगलं असतं. नाही आवडलं तर मी घेते मग. नाही ते दहीवाला तूच खायचं. दही खूप आहे त्यात, तू दही जास्त टाकलं. मला नाही जास्त नाही टाकलं, कमी. ते सगळं सफेदच दिसते दही. आणि बाहेरचं तुम्हाला दाखवते की तो बघा पांढरा बसलाय. हां आता भर उन्हामध्ये 2 जण आता बाहेर गेले होते. हां आता ऊन लागलं ना, म्हणून मग ते आता आलेले आहेत घरामध्ये. जरा सोडलं का नुसते बाहेर पळायच्या मागे. आता भाग्याला बांधून ठेवलं आहे आणि शेरूला खुल्लं ठेवलेलं आहे, दोघांना आलटून पालटून. ए शेरू काय झालं पटकून? शांत बसतील. गरमी होते ना आता. हां गरमी होते ना, त्याच्यामुळे त्यांना पण त्रास होतो गरमीचा. ते थंडावा होतो, थंडावा. चला जेवून घेऊया थोडंसं. चपाती का काढली? बस झाली चपाती. ही बघा चपाती बघा काढून ठेवली. ही बघा एक वाढलेली, ती पण काढून ठेवली चपाती. हां हे बघा सगळं तसं असतं आमच्याकडे. तर आत्ता मी थोडंसं किचन आवरलं. भांडी आहेत थोडीशी घासायची, आणि त्याला घासून थोडंसं कंटाळा केला आहे. म्हणजे सकाळी घासून झाली ना, त्याच्यामुळे जास्त नाही आहेत भांडी, 1-2-4च भांडे आहेत असे ठेवलेत ना. आणि हे बघा
कडाक्याचं ऊन असं पडलं आहे. एकीकडे असं आभाळ भरलेलं आहे, एकीकडे आभाळ निळं आहे, असं सगळं झालं आहे. आणि आता कपडे सुकवायचे आहेत. चादर सुकवली मी आता. कपडे थोडंसं उशिरा म्हणजे कुणालच्या बाबाने आंघोळात उशिरा केलं, त्याच्यामुळे राहिले होते कपडे. झाले धुवून, फक्त सुकवायचे बाकी आहेत. स्पिन केले, आता पटापट सुकत ठेवते. आणि त्याच्यानंतरला थोडंसं एडिटिंगचं काम करायचं आहे माझं. मगाशी ना 12च्या दरम्यान थोडा वेळ मी झोपले होते, म्हणजे काम सगळं घरातलं लवकर झालं होतं. आता कपडे तेवढेच राहिले होते, त्याच्यामुळे अर्धा तास मी आराम करून घेतलेला आहे. आणि आत्ता पटापट हे करते, थोडंसं एडिटिंग करते. कारण संध्याकाळी बागेचं आपल्याला थोडंसं काम बाकी आहे ते करायचं आहे. आणि माझं कपाट आहे ना ते आवरायचं आहे. काल अर्धं कपाट केलेलं आहे, अर्धं बाकी आहे. कपाट आवरायचं म्हटलं की मला थोडंसं टेन्शन येतं. इतके कपडे वगैरे जिकडे जिकडे पडलेले असतात ना, त्याच्यामुळे आवरायचं म्हटलं का थोडासा कंटाळा येतो मला. आणि एक गोष्ट तुम्ही नोटीस केली की नाही मला माहीत नाही, पण गेले कित्येक दिवस झाले बघा मी चष्मा लावत नाही आहे. कामाशिवाय मी चष्मा लावत नाही. काहीतरी चष्म्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण जेव्हा पण मी चष्मा लावते ना, खूप माझ्या डोळ्यांना त्रास होतो. आणि ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर केली होती मागे, की डोळे माझे भरपूर असे दुखत आहेत म्हणून. पण मला असं वाटलं की जास्त असं मोबाईलमध्ये काम करते, एडिटिंग करते, त्याच्यामुळे असेल. पण नाही, चष्मामुळे मला ना त्रास व्हायचा. आता हल्ली मी 8-10 दिवस झाले चष्मा लावायचं बंद केलेलं आहे. म्हणजे चुकून लावते मी चष्मा, पण माझ्या डोळ्यांना भरपूर असा आराम मला मिळालेला आहे. त्याच्यामुळे हा चष्मा ना मी नवीन बनवलेला आहे. आता मध्ये बघा मी 4 महिने मुंबईला गेलो ना, त्यावेळेस चष्मा तो केलेला आहे. आणि चांगला ब्रँडेड ठिकाणी केलेलं आहे. टायटनच्या शोरूम असतं ना, तिकडे केलेलं आहे. कुणालच्या बाबा घेऊन गेले होते. काय माहिती काय नंबर काय त्याने काय चुकीचा काढला काय मला पण कळत नाही आहे. पण खूप मला डोळ्यांना त्रास व्हायचा. तिकडे होते ना मुंबईला तेव्हा पण मला त्रास व्हायचा डोळ्यांना. पण मला असं वाटायचं की त्याला नवीन चष्मा काढलेला आहे. 1-2 दिवस बघा आपल्याला सवय होईपर्यंत असं वाटतं ना की त्रास होतो. एकदा डोळ्यांना सवय झाली का होऊन जाईल. पण नाही, हे कंटिन्यू मला हा त्रास आणि चालू होता. म्हटलं असं का होतंय. त्याच्यामुळे मी आता काय करते, सतत डोळ्याला चष्मा नसतो बघा माझ्या. आता मला बाहेर जायचं असेल तरच मी चष्मा लावते. एडिटिंग करताना पण चष्मा आता लावणं बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे डोळ्यांना माझ्या भरपूर असा आराम मिळालेला आहे. मला असं वाटतं त्यात नंबरचाच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामुळे तो चष्मा मला आता चेंज करायचा आहे. कुणाला तेव्हा म्हणाले की आपण जाऊया कणकवलीला, तेव्हा करूया म्हणून. मग ते माझ्या मागे लागलेत, पण माझं सगळं चाललं आहे. वेळ थोडासा कमी आहे म्हणून राहिलेलं आहे. पण आराम आहे माझ्या डोळ्यांना आता. चष्मा हे असं असतं, आपण बघा चांगल्या शोरूममध्ये जाऊन करतो, तरी पण बघा असे चुकीचे नंबर दिले असतात, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. आता काय तिथे मी जाऊ शकत नाही मुंबईला. आणि काय त्यांना माझ्याकडे बिल वगैरे आहे सगळं, त्यांना काय आता म्हटलं बोलायचं ना, कारण शक्य नाही ती गोष्ट मुंबईला जा करून ते चष्म्यासाठी. त्याच्यामुळे चष्मा इथेच चेंज करून घेतलेलं बरं आहे. ते ह्या सगळ्या गोष्टी बघा असतात. आज ना टी व्हीला मॅच आहे वाटतं ना, त्याच्यामुळे आज काय कुणाला जेव्हा झोपणार नाही. म्हणजे किती सकाळी वाटतं काहीतरी 11 वाजता त्यांनी मॅच लावलेली, 11-11:30 दरम्यान लावले. ते मॅचच बघतात, त्यांना मॅचचं प्रचंड वेळ आहे. त्याच्यामुळे आज दुपारची झोप घेतील असं मला वाटत नाही आहे. ते बघा चालू आहे टी व्ही, आवाज बघा येतोय. क्रिकेट कुठे गेला मागे त्याच्या. हे शेरुआ चला घरात ये. आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे 6:15 6:30 झालेले आहेत. थोडीशी झाडलोट इथे चालू आहे. म्हणजे संध्याकाळचं असतं ना, ते नेहमीप्रमाणे करायला सुरुवात केलेली आहे. शेरू गेला होता गुरांच्या मागे. म्हणजे ह्या वेळेस म्हणजे दिवस मावळायच्या वेळेस गुरं बघा घरी जायला निघतात ना, त्यावेळेस तो म्हणजे नेहमीच आहे ते दोघांचं पण. आता वाघ्याला बांधलेला आहे म्हणतो, वाघ्या तुम्हाला दिसतोय शांत उभा राहिलेला. आता दोघं पण त्या गुरांच्या मागे जातात धावत. तर तेच त्याला मी हाक मारत होती, कारण संध्याकाळच्या वेळेस त्यांना सोडणं आणि म्हणजे दोघांना पण सोडलं तर खूप कठीण जातं. मग दोघं पण जातील खेळायला आणि मग त्यांच्या मागे मग आम्हाला धावावं लागतं. असं सगळं होतं. हे तुम्हाला मी दाखवीन लवकरच, एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेन मी तुमच्याशी. तर इथे आता संध्याकाळची धुमी वगैरे पण करायला घेतली कुणालच्या बाबांनी. बरंचसं बागेतलं काम करून झालं होतं आमचं. खत पाणी परत औषध फवारणी सध्या चालू आहे आपल्याकडे. म्हणजे औषध फवारणी पूर्ण झालेली आहे आज. म्हणजे 2 दिवस झालं हे काम चालू आहे, आज पूर्ण झाले.
आता खत पाणी जे आहे ना, मला वाटतं अजून 2 दिवस जातील झाडांना खत पाणी करायचं. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.